बीदर और गुलबर्गा के बाद कर्नाटका स्टेट हज कमेटी की जानिब से विजयनगर के हॉस्पेट में हज तरबियती कैंप का इनेकाद अमल में आया। इस तरबियती कैंप में कर्नाटका स्टेट हज कमेटी के चेयरमैन जुल्फकार अली टीपू, बल्लारी के MP तुकाराम, अंजुमन इस्लाम हॉस्पिट के इमाम नियाजी और हज कमेटी के साबिक चेयरमैन गौस पाशा मौजूद रहे। इस मौके पर साबिक KS ऑफिसर सैयद एजाज और इनकी टीम ने तमाम आज़मीन को हज की तरबियत दी। ಇವತ್ತು ಸುಮಾರಾಗಿ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ 8600 ಜನ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಇವತ್ತು ಶುಭ ಹಜ್ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಇಮಾಮ್ ನಿಯಾಜನರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ 6 ಜಿಲ್ಲೆಗಳ ಜನ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹೊಸಪೇಟೆನಲ್ಲಿ ಒಂದು ತರಬೇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ನನಗೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾನು ಭಾಗವಹಿಸಿ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ನಾನು ಶುಭವನ್ನು ಕೋರಿದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳು ಏನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರ ಪ್ರಯಾಣ ಸುಖಕರವಾಗಿರಲಿ, ಭಗವಂತ ನಾಡಿಗೆ ಮತ್ತು ಇಡೀ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಮೃದ್ಧಿ ಬರಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರಲಿ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನೇಮಕವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಆಮದ್ ಅಣ್ಣರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ 6 ಜಿಲ್ಲೆಗಳ ಎಲ್ಲ ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಶುಭವನ್ನು ಕೋರಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಜನಪರವಾಗಿ ಸರ್ವ ಜನಾಂಗೀಯ ಶಾಂತಿ ತೋಟವಾಗಿ ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಜಮೀರ್ ಅಣ್ಣರು ಇರ್ಬೋದು, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ರಹೀಂ ಖಾನ್ ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಒಂದು ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಇವತ್ತು 4,000 ಕೋಟಿ ಕೂಡ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು SC ST ಇರ್ಬೋದು, ಮೈನಾರಿಟೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ 6.5 ಕೋಟಿ ಜನ ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಗ್ತಾ ಇದೆ। आज हॉस्पिटल में अतराफ के हुज्जाज इकराम को बुला के आज ट्रेनिंग प्रोग्राम, पूरा दिन का ट्रेनिंग प्रोग्राम चल रहा है, जिसके अंदर हमारे मेंबर ऑफ पार्लियामेंट और हरदिल अजीज जनाब तुकाराम साहब हैं। जो जैसे ही तुकाराम साहब को जो भी यहाँ पे स्टेज पे 2-3 एप्लीकेशंस दिए, इमीडिएटली अप्रूव किए। और यहाँ पे हमारे जितने भी कौम में हमारे जमीर अहमद साहब जो मेरे लीडर हैं और यहाँ के इंचार्ज मिनिस्टर हैं, वो भी हमारे तुकाराम साहब के बहुत खास हैं। हमारे जैसे तुकाराम से बोले पूरे हिंदुस्तान के अंदर माइनॉरिटीज के लिए हमारे सिद्धरामैया साहब, DK शिव कुमार साहब, रहीम खान साहब, मैं तमाम का शुक्रिया अदा करता हूँ। जो जमीर अहमद साहब इस बार पूरी इंडिया की हिस्ट्री में माइनॉरिटी मिनिस्टर 4,500 करोड़ जो माइनॉरिटीज के लिए फंड दिए हैं, बहुत बड़ा काम करके सुनहरी इसमें हमारे जमीर साहब का नाम लिखा जाए, क्योंकि इतना बड़ा अब तक हिंदुस्तान कर्नाटक की हिस्ट्री में नहीं होके इतना बड़ा काम हो गया। और तुकाराम साहब यहाँ पे जितने भी माइनॉरिटीज हैं वो उनके घर के बच्चे कैसा है यहाँ पे, तो हर काम जो भी यहाँ उनके पास जाता है हर काम होता है। और इनके लिए पूरे हुज्जाज इकराम से मैं गुजारिश करके हूँ हमारे तुकाराम साहब को सेहत तंदुरुस्ती अता फरमाए। उनके जो अहलिया मोहतरमा MLA साहिब आए उनको भी अच्छे सेहत तंदुरुस्ती अता फरमा करके मैं इस मौके पे कहना चाहता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज हमारे हॉस्पिटल शहर में 7वीं मरतबा जो आज़मीन हुज्जाज को खिदमत का मौका हुआ, ये हमारे जमीर साहब और हमारे जो MP साहब है तुकाराम साहब और हमारे हज चेयरमैन उन तमाम की जानिब से हमारे शहर को मौका मिला। और उसके साथ हमारे MP साहब है नहीं, हर हमारे कौम के कोसा भी काम रहंदे, छोटा काम बड़ा काम रहंदे, हर बार आपको हम एक हौसला अफजाई हमारे को करते हैं। मैं इस समय हमारे कौम की तरफ से उनका और हमारे डिस्ट्रिक्ट मिनिस्टर जमीर अहमद साहब का, दोनों का भी मैं शुक्रिया अदा करता हूं और हमारे चेयरमैन साहब का भी शुक्रिया करता हूं। साथ ही साथ हमारे जो शहर के मुतली वॉलंटियर्स, जो अलग अलग कमिटी, जो मेरे अकेले से होने वाला नहीं, उन तमाम का भी सब मिलके मेरे को साथ देने से एक आज़मीन हज का खिदमत का एक मौका मिला, उनका शुक्रिया अदा करता हूँ।